अजय काय कधी का थांबलीस? कॉफी शॉपला चाललोय ना. अरे नाही, मी हॉस्पिटलमध्ये परत जाते. का ग, काय झालं? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी मम्माला सांगितलं की मी परत जाणार आहे म्हणून, सो डोंट वरी. नेहा, तू थँक्स कसे मानू ग? म्हणूच नकोस ना थँक्स. तुला माहितीये, तुझ्या भरोशावर मी माझी कामं करू शकतो. मला हे ऐकून खूप बरं वाटलं, पण आता मी इथेच आहे, त्यामुळे तुझं घर, तुझी आई, आता तू याची काहीही काळजी करू नकोस, कारण आता ते सगळं माझं आहे, सो मी बघणार. तू इतकं सगळं करतेस माझ्यासाठी आणि मला साधी एंगेजमेंटची तारीखही ठरवता येत नाही. ठरवू ना. हे बघ, तू ही केस लवकर सॉल्व्ह कर, मग आपण लगेच तारीख ठरवू. अरे हो नेहा, तुला मला सांगायचं आहे, ही केस आता हातात आली आहे. म्हणजे आम्हाला राणी सरदेसाईंच्या विरोधात बरीच माहिती मिळाली. राणी सरदेसाई? म्हणजे त्यांनी केलं हे सगळं? त्यांनी आता काय नेमकं केलं हे आता अजून कळायचं आहे, पण त्या बाईंनी सगळं एकटं करणं जरा अवघड आहे. हो रे, म्हणजे एकट्या बाईने एवढं सगळं करणं खरंच खूप अवघड आहे. आम्ही त्यासाठी जात चाललोय. आज उद्यामध्ये काहीतरी ठोस पुरावा आमच्या हाती लागेल असं वाटतंय, आणि ते जर झालं तर राणी सरदेसाईंना अटक करणं ही फक्त फॉर्मॅलिटी राहील. अजय, पण मला माहित नाही का, मला असं वाटतं त्या राणी सरदेसाईंना अटक करणं इतकं सोपं नाहीये. का ग? माहित नाही रे, जरा विचित्रच आहेत त्या बाईंनी आम्हाला बरंच मिसलीड आणि कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय, पण ती आता आमच्या हातून निसटणार नाही. ऑल द बेस्ट अजय, तू लवकर ही केस सॉल्व्ह कर आणि परत ये. तोपर्यंत मी आईंना घरी घेऊन जाते, मग आपण सगळ्याचं सेलिब्रेशन एकत्रच करू. शुअर. राणी, मला बोलवलंस? हो, बॅगांचं काय झालं? 3 तरी बॅगा लागतील आपल्याला. आणून ठेवल्यात गॅरेजमध्ये. मला नवीन कपडे विकत घ्यायचे. साड्या बिड्या नेसून कंटाळा आलाय रे. मॉडर्न कपडे हवेत मला. आणतो. तू बाहेर पडू नकोस, कारण तू हे सगळं करताना दिसता कामा नये. मग कर ना लवकर. अगं, माझी कामं चालूच आहेत. एक काम कर, पहिल्यांदा तू इकडचं सगळं ताब्यात घ्या. मला ना काही वस्तू घ्यायच्यात घरातल्या, म्हणजे देवघरातले चांदीचे देव आणि किचन मध्ये चांदीची ताटे, ती पण घ्यायची. राणी, वस्तूंच्या मोहात पडू नको. विल्हेवाट लावताना खूप प्रॉब्लेम होतो ग. बॅग मध्ये बसेल तेवढंच घे. शरद, काही खुणा राहिल्या नाही ना? एकही पुरावा ठेवला नाहीयेस ना मागे? नाही राहिलेला ग, नाही ठेवलेला काही पुरावा. फ्लाईटची तिकीट सांगितलीत मी. चल ना शरद, निघूयात नाही इथनं. माझा जीव घुसमटतो इथे. अगं, एकच दिवस राहिला राणी, मला इथून बाहेर पडायचं. जाता जाता कुठली चूक नको व्हायला. डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे आपण. शरद, आता कुणाही मुळे, कशाही मुळे, काहीही झालं तरी हे स्वप्न तुटता कामा नये. हो, तसंच होईल. तिने ह्याच्या आधी असे अनेक गुन्हे केले. म्हणजे तिने ह्याच्या आधी अशा अनेक लोकांना लुबाडून त्यांच्याशी लग्न करून त्यांना लुटलंय. मग आजपर्यंत हे सगळं बाहेर कसं नाही आलं? कारण त्या लोकांनी हिच्या विरुद्ध काही पोलीस कंप्लेंट केलीच नाही. असं का? कारण या बाईने तिच्याबद्दल काहीच पुरावा ठेवला नव्हता. म्हणजे आत्ताही तिने तसंच केलं असावं, ते शोधून काढायचं आता. तिने त्याची खरी ओळखही लपवून ठेवली आहे. म्हणजे राणी हे तिचं खरं नाव नाहीये. बापरे. बरं, आणखी एक महत्वाची गोष्ट. आता पुढच्या 1-2 दिवसात ती कदाचित तुला फोन करेल, तुला भेटायला बोलवेल. मला? कशासाठी? त्या बाईचा पॅटर्न कळलाय मला आता. ती केस अंगाशी येते असं तिला कळलं की ती मला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. तुला फोन करते, तुला बोलावते भेटायला, आणि तुझ्या थ्रू माझ्यापर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तेच म्हटलं, त्या बाईला माझा इतका कसा पुळका आहे. त्यामुळे आता पुढचे काही दिवस तिला भेटू नकोस किंवा तिच्याशी काही बोलूही नकोस. अजय, नाहीतर मी सरळ तिचा नंबरच ब्लॉक करते. नको, ती सावध होईल असं काही करू नकोस. बी नॉर्मल. बरं, ठीक आहे. बरं, मी आता फोन ठेवू? हो, आणि ऐक, मुंबईत पोहोचलास की मला कळव. खूप उशीर होईल ग. तरीही कळव, कारण तसंही मला झोप लागणार नाही. बर, लव यू. बाय. लव यू टू. बाय.
मला काय म्हणायचंय मी म्हणे की या सगळ्यांमध्ये त्या वाघमारेचं नक्की काय कॉन्ट्रीब्युशन आहे? आय मीन तो सतत राणी सरदेसाईंच्या घरी असतो, तिच्याशी त्याचा रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. आणि हा वाघमारे आहे ना, हा एक नंबरचा लफडेबाज माणूस. नाहीतर हा म्हणजे अहो तसंच हो. हा म्हणजे वाघमारेवरती आपण संशय घेऊ शकतोच. तेच म्हणतोय, म्हणजे लफडेबाज. का हुशाला पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर कसा बोलतो तू? नाहीतर काय, नुसतं आपला रेड्यासारखा येतो आणि अजय ठाकूर. बघा हा? काय त्याचा आवाज फुसका बार सगळा. हा सर मी काय म्हणतो, आपण सरळ त्याला आत घेऊया का आता? सर मला काय वाटतं, एक घाव दोन तुकडे. त्याला आपण आत घेऊ, सगळा हिसका दाखवू, पोपटासारखं बोलायला लागेल. मग तर राणी सरदेसाईचे सगळे उद्योग कळतील आपल्याला. किंवा निदान ती हे सगळं का करते ना तेवढं तरी कळायचं. तिने नक्की वाघमारीशी काहीतरी शेअर केलं असणार, त्याशिवाय का तो तिला जाऊन सतत भेटत असतो? का पुढची शिकार वाघमारे ठरली तिची? मला नाही वाटत. तो फारच सोपी शिकार आहे राणीसाठी, आणि राणीला शिकार केल्याचा सुद्धा आनंद हवा असतो बहुतेक. नाही, वाघमारेंची आपण चौकशी करू, पण आत्ता नाही. आधी आपण सगळे पुरावे गोळा करू, सगळी माहिती गोळा करू, त्यानंतर वाघमारेंकडे जाऊ. काय आहे ना, पॉलिटिकल माणूस फोन फिरवेल, पॉलिटिकल प्रेशर टाकेल, आणि त्याने काय होईल, वेळ वाया जाईल. आणि आता वेळ वाया जाता कामा नये. राणी सरदेसाई आता बेसावध आहेत, आणि तिला आपण जास्त वेळ देता कामा नये. हे पटतंय मला. सर मग आता तुमचा काय अंदाज आहे? आता काय करेल राणी सरदेसाई? राणी सरदेसाईंचा मोटिव्ह तर आपल्याला माहिती आहे. तिने सगळं धनंजय सरदेसाईंच्या प्रॉपर्टीसाठी केलं. तर ती आता प्रॉपर्टीच्या दिशेने काहीतरी हालचाल करत असेल. एक काम करा, आपली माणसं तिच्या ऑफिसला पाठवा. तिथे काय हालचाल चालली आहे, काय डेव्हलपमेंट चालली आहे, आपण चेक केलं पाहिजे. येस सर. पण मग मीरा सरदेसाई इतके दिवस बोंबाबोंब करत होती, बरोबर होतं. हो, पण ते मीरा सरदेसाईंना कळता कामा नये. जर ते तिला कळलं तर ते राणी सरदेसाईंपर्यंतही पोचू शकतं. ते होता कामा नये. पण राणी सरदेसाईंना बेसावध ठेवलं पाहिजे. आता या केसमध्ये आणखी कुठला विक्टिम नको आहे आपल्याला. राणी सरदेसाईंच्या हवरटपणामुळे अजून कोणाचा जीव जाता कामा नये. शरद, काय कर तू इथं काय करते? तू काय इथे करतोयस? ते माझं काम होतं मॅडमकडे. आत्ता? हो आत्ता. अरे अरे मग इंटरकॉम वरून बोलायचंस ना? नाही, मला प्रत्यक्षच बोलायचंय. एवढं काय झालंय? तुला काय करायचंय काय? हा? अरे चिडतोस काय? मॅडम भडकतील तुझ्यावर, कळलं ना? म्हणून मी म्हंटल. आणि तसंही आत्ता यावेळी त्यांच्या खोलीत जाणं बरं दिसतं का? तू मला सांग ना, मी बोलीन त्यांच्याशी. नाही, मला माझं पर्सनल काम आहे. मग उद्या बोल. तू जा ग तू. अरे तू चिडतोस काय? एक नंबरची चिवट बाई आहेस तू. हे बघ ऐक, जेवलास तू? नाही जेवायचं मला. का? नकोय मला जेवायला. हे बघ असं करू नकोस. मी जेवण गरम करते, तू जेवायला ये. मी काही जेवायला वेळेला येणार नाही. अरे ऐक, हे बघ. आणि संगीताला कळलंय. काय कळलंय? सगळं कळलंय. सगळं म्हणजे? हेच की आपण दोघं नवरा बायको आहोत, आपण मिळून हे केलं, हे सगळं कळलंय तिला. तुझ्या दुकानात असा कोण माणूस येत होता का जो सतत तुझ्याकडून सिम कार्ड विकत घेत होता? ह्यांच्यातला तो कोण होता? फोटो नीट बघ.